सुस्वागतम. लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राघव हा हॉस्पिटलमध्ये असताना लगेच सिंधू ही भिडे गुरुजींच्या घरी येते. पण भिडे गुरुजींच्या घराला लॉक असते. तेव्हा सिंधू विचार करते की राघव वरती होणारा हल्ला आणि भिडे गुरुजी यांचा काहीतरी संबंध असेल का. सिंधू विचार करते की पण इथे तर कुणीच नाहीये आणि भिडे गुरुजींच्या घराला सुद्धा कुलूप आहे. तर लगेच सिंधू आता देवाचा धावा करते आणि म्हणते की बाप्पा, आता यातून तूच मला मार्ग दाखव आणि हे कोडं सोडवायला तू मला मदत कर. इकडे आता गुरुजी हे काकूंच्या घरी आलेले असतात. तेव्हा काकू गुरुजींना म्हणते की गुरुजी, पत्रिकेत तर सिंधूचा दोष आहे, पण त्या अगोदर राघवला त्रास का होतो. काकू म्हणते की राघव सुखरूप राहावा, त्याच्यावरती काहीही संकट येऊ नये यासाठी आम्ही काही उपाय करू शकतो का. तर गुरुजी म्हणतात की त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघाव्या लागतील. काकू म्हणते की मी पत्रिका काढूनच ठेवलाय आणि ऋतुजा घे बरं त्या पत्रिका इकडे, असे म्हणत आता त्या पत्रिका गुरुजींकडे देतात. त्यानंतर आता गुरुजी हे प्रत्येकाची पत्रिका बघतात आणि लगेचच सर्व पत्रिका बघून गुरुजी काकूंना सांगतात की ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं की ही सिंधूचं लग्न तुम्ही करू नका, कारण या लग्नामुळे सिंधूलाच नाही तर तुम्हा सर्वांना हे लग्न लाभदायक नाही. ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो. गुरुजी म्हणतात की तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघून मला एक गोष्ट लक्षात आली, तुमच्या या घरांवरती सगळ्यात मोठं संकट येणार आहे. ते ऐकून आता काकू आणि ऋतुजाची खूप घाबरगुंडी उडते. काकू म्हणते की गुरुजी, हे संकट टाळण्यासाठी आम्ही काय उपाय करू शकतो का. गुरुजी म्हणतात की आता उलट या संकटाची तीव्रता वाढू लागलेली आहे. तर काकू म्हणते की असं कसं म्हणता गुरुजी तुम्ही. गुरुजी म्हणतात की कारण राघव आणि सिंधूचं लग्न झाल्यापासून त्या दोघांच्याही पत्रिकेतील ग्रहदशा अशी झाली आहे ना, तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना तरी तुम्ही त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करूच शकत नाही, असे गुरुजी आता काकूला सांगतात. आणि त्याच वेळेस राणी तिथे आलेली असते आणि गुरुजींचे ते सर्व बोलणे राणी ऐकते आणि राणीला मोठा धक्का बसतो. पूजा म्हणते की गुरुजी, आता ते सर्व जाऊ द्या, पण ही ग्रहदशा कशी बदलायची ना यावर उपाय सांगा. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गुरुजींना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील. तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि नमस्कार करून गुरुजी आता तेथून निघून जातात. तर आता गुरुजी गेल्यानंतर राणीला राग आलेला असतो आणि पटकन राणी ही काकू समोर येऊन त्या सर्व पत्रिका फाडून टाकते. तर काकू म्हणते की अगं, हे काय करतेस. राणी म्हणते की राघव फक्त माझा आहे आणि माझ्या आणि राघवच्या मध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही. तेव्हा काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने काकूकडे बघत राणी तेथून निघून जाते. तेव्हा काकू विचार करते की हे काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं. काकू आता ऋतुजाला म्हणते की आपल्यावरती सिंधू आणि विशालच्या लग्नामुळे एवढं मोठं संकट येणार आहे का. तर आता काकू विचार करते की नाही नाही, आता हे लग्न व्हायलाच नाही पाहिजे. काही जरी झालं तरी हे जर लग्न झालं नाही तर आपल्यावर संकट येणार नाही. तेव्हा काहीही करून आता हे लग्न थांबवलंच पाहिजे, असा आता काकू विचार करते. इकडे आता सिंधू ही भिडे गुरुजींच्या घरासमोर उभे असताना एक मुलगा तिथे येतो. तर लगेच सिंधू त्या मुलाला विचारते की अहो काका, भिडे गुरुजी इथेच राहतात का. तर तो म्हणतो की हो, भिडे गुरुजी इथेच राहतात. तर सिंधू म्हणते मग ते कुठे गेले. तेव्हा तो मुलगा म्हणतो की काल रात्रीपासून भिडे गुरुजी कुठे गेले ते कुणालाच माहीत नाही. आम्हाला सुद्धा भिडे गुरुजींची गरज होती. आम्ही त्यांच्या सर्व रिलेटिव्हला कॉल केले, पण कोणीही फोन उचलत नसल्याचे आता तो मुलगा सिंधूला बोलतो. आणि तरीसुद्धा तो मुलगा भिडे गुरुजींचा नंबर सिंधूला देऊन तेथून निघून जातो. आणि लगेच सिंधू त्या नंबरवरती कॉल करते, पण तो नंबर काही लागत नसतो. तेव्हा सिंधू विचार करते की भिडे गुरुजी आजचे अचानक कुठे निघून गेले असतील. भिडे गुरुजी इथे गायब आहेत आणि तिकडे त्याच वेळेस राघववरती सुद्धा हल्ला झाला. तेव्हा भिडे गुरुजींकडून राघवला काही पुरावा विशालच्या विरोधात मिळाला असेल काय, असे आता सिंधू विचार करते. आणि तसं जर असेल तर ती हल्ला करणारी व्यक्ती म्हणजे विशालच असेल काय, असा आता सिंधूने विचार केलेला असतो. आता काकू आणि सर्वजण घरामध्ये असताना इन्स्पेक्टर जाधव त्याच्या टीमला घेऊन तिथे येतात. तेव्हा लगेच काकू म्हणते की इन्स्पेक्टर जाधव, तुमचं सगळ्यांचं काय चाललंय. काकू म्हणते की एका अज्ञात व्यक्तीने राघववरती गोळी चालवली, हॉस्पिटलमध्ये पुन्हा त्याच्यावरती हल्ला झाला. तेव्हा तुमचं डिपार्टमेंट आणि तुम्ही काय करता. तर काकू म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आले, तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं प्रोटेक्शन करा ना. तर रत्नाकर म्हणतो की अगं, इथे आले ते चौकशीसाठीच आले आणि ऑन ड्युटी त्यांना हे असं करावंच लागतं. रत्नाकर त्यांना म्हणतो की राघवला थोडे अजून प्रोटेक्शनची गरज होती, अजून त्यांना प्रोटेक्शन मिळेल का. तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की हो नक्कीच, त्यासाठी आम्ही सपोर्ट करू.
इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की राघवच्या जीवाचा प्रश्न आहे, तेव्हा त्यांना प्रोटेक्शन हे मिळणारच. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की राघवला तुमच्या प्रोटेक्शनची गरज नाहीये. ते शब्द ऐकून आता रत्नाकर काकू सर्वजण अवाक होऊन सिंधूकडे बघू लागतात. तर आता लगेच सिंधू ही इन्स्पेक्टर जाधवला सांगते की तुम्ही राघवचा एवढा विचार करता त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार, पण हॉस्पिटलमध्ये आता राघवला पोलीस प्रोटेक्शनची खरंचच गरज नाहीये. काकू म्हणते की अगं सिंधू तू काय बोलतेस, आपल्या राघववरती हल्ला झालाय आणि तोही 2 वेळा, आणि आतासुद्धा ते हल्लेखोर काही गप्प बसणार नाहीयेत. राघववरती आपल्या पुन्हा हल्ला होऊ शकतो सिंधू, तुला कळत कसं नाहीये, असे आता ओरडून काकू ही सिंधूला बोलते. राणी म्हणते की सिंधू तुला राघवची काळजी नसेल, पण आम्हा सर्वांना राघवची काळजी आहे आणि राघवचा जीव आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कळलं का तुला? तर सिंधू म्हणते की अजिबात नाही, हॉस्पिटलच्या कुठे जवळही राघवच्या जवळ कुठलाही पोलीस ऑफिसर दिसायला नको. ते सिंधूचे बोलणे ऐकताच आता राणी सगट सर्वांना अजून मोठा धक्का बसतो. तर आता लगेच राणी म्हणते की सिंधू तू स्वतःला कोण समजतेस आणि एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतेस? राणी म्हणते की सिंधू आज जे काही घडतंय ना त्या सर्व गोष्टींना तू कारणीभूत आहे आणि तू जबाबदार आहे. राणी म्हणते की आणि मुळात तू राघवविषयी सर्व निर्णय घेतेस कशी? या घरची कोण आहेस तू? आणि आम्ही सर्व राघवची फॅमिली आहोत. राणी म्हणते की सिंधू तू बाहेरची व्यक्ती आहे, त्याप्रमाणे तू वाग आणि आम्ही सर्वजण राघवची काळजी घेऊ शकतो. तर आता इकडे राजेश्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि राजेश्री राणीला शांत बसण्यासाठी बोलते. राजेश्री म्हणते की राणी आज राघव सुखरूप आहे ना, तो फक्त सिंधूमुळे. आज जर सिंधू तिथे नसती तर माझ्या राघवचं काय झालं असतं देव जाणे. तर रत्नाकर म्हणतो की आज खरंच सिंधूमुळेच राघव वाचलाय. तेव्हा आता रत्नाकर सिंधूला म्हणतो की सिंधू नक्की काय झालंय आणि राघवला पोलीस सिक्युरिटी का नकोय असं तू बोलतेस? सिंधू म्हणते की बाबा आता मी जे काही सांगते ना ते फक्त राघवच्या भल्याचा विचार करूनच तुम्हाला सर्व सांगते. सिंधू म्हणते की बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा रत्नाकर मान हलवतो. तर आता लगेच चिडून राणी म्हणते की बाबा तुम्ही ठरवलंच आहे की फक्त सिंधूचंच ऐकायचंय म्हणून. तर आता काकू म्हणते की रत्नाकर तुझं चाललंय तरी काय? सिंधूच्या होला तू का हो करतोयस? राघववरती पुन्हा हल्ला होऊ शकतो, तेव्हा तुम्ही हे मान्य करा, त्याला प्रोटेक्शनची गरज आहे, असे आता काकू रत्नाकरला बोलते. रत्नाकर म्हणतो की वहिनी माझा सिंधूवरती पूर्ण विश्वास आहे आणि सर्व घटनेचा सारासार विचार केल्यानंतर सिंधूने हा निर्णय घेतला असेल. तर लगेचच रत्नाकर म्हणतो की सिंधू राघवच्या बाबतीत असं कुठलंही अघटित होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. आणि लगेचच रत्नाकर जाधव तिथे आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. रत्नाकर म्हणतो की इन्स्पेक्टर जाधव साहेब तुम्ही एकदा सिंधूशी बोलावं, त्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. तेव्हा जाधव म्हणतो की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जाधव म्हणतात की CCTV फुटेजमध्ये अजून आम्हाला काही पुरावा मिळतोय का याची सुद्धा आम्ही पडताळणी करतोय. जाधव म्हणतात की लवकरच आम्हाला काहीतरी पुरावे हाती लागून आमच्या तपासाला वेग मिळेल. तर आता लगेच जाधव तिथून निघून जातात. तेव्हा राणी आता काकूला सांगते की सिंधूला आता लवकरात लवकर आमच्या आयुष्यातून इथून निघून जावं लागेल, कारण जोपर्यंत सिंधू इथे आहे तोपर्यंत राघव आणि माझा संसार सुखाचा होणार नसल्याचे आता बोलताच काकूला मोठा धक्का बसतो. तर आता इकडे काकू विचार करते की सिंधूला राघवची काळजी आहे हे मला माहीत आहे, पण सिंधूच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय? इकडे आता सिंधू ही इन्स्पेक्टर जाधव सोबत बाहेर येते आणि म्हणते की मी आत्ताच तुम्हाला म्हटले की हॉस्पिटलमध्ये राघवला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही. तर जाधव म्हणतात हो. तेव्हा सिंधू म्हणते की कारण हॉस्पिटलमध्ये कोणीतरी नर्सच्या वेशात येऊन राघवला चुकीचं इंजेक्शन देण्याचा त्याने प्रयत्न केला. ते ऐकून इन्स्पेक्टर जाधवला मोठा धक्का बसतो. तेव्हा सिंधू म्हणते की आता माझ्याकडे एक प्लान आहे आणि लगेच सिंधू तिचा प्लान इन्स्पेक्टर जाधवांना सांगते. आणि इन्स्पेक्टर जाधव सिंधूच्या होला हो करून तेथून निघून जातात. तर तेवढ्यात पाठीमागून अन्वी पळत तिथे येते आणि म्हणते की सिम्मा तू सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही केलंय, पण मी तुला एक सांगू का, तुझा प्लान तर एकदम सॉलिड आहे पण त्यामध्ये खूप रिस्क आहे. अन्वी म्हणते की थोडा जरी टाईम मागे पुढे झाला तरी त्यामध्ये तुझ्या जीवाला धोका आहे सिम्मा. तर सिंधू म्हणते की माझ्या जीवाची मला आता अजिबात पर्वा नाहीये. सिंधू म्हणते की पण राघवचा जीव वाचणं आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते शब्द ऐकताच आता लगेच अन्वी ही सिंधूला म्हणते की सिम्मा आता मला खरंच कळलंय की तुझं राघव मामावरती अजूनही खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तू त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीये सिम्मा.
इकडे आता विशाल त्याच्या रूममध्ये विचार करत असतो की हे चॅलेंज मीच जिंकणार आणि राघव मी तुला अजिबात सोडणार नाहीये. तेवढ्यात काजल विशालकडे येत म्हणते की विशाल तू सांगितलेली सर्व तयारी झाली. तर विशाल म्हणतो गुड जॉब काजल. विशाल म्हणतो की आता आपला प्लान पूर्ण फुलप्रूफ येऊन आपण सक्सेस होणारच. तर आता विशाल म्हणतो की काजल मी आता राघवच्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे कुणीही येता कामा नये. विशाल म्हणतो की ही सर्व जबाबदारी काजल तुझ्यावरती आहे आणि तू असं समज की ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे आणि मग ह्या विशाल तुझ्यासाठी काय करू शकतो ते तू बघतच राहा. आणि लगेचच आता काजल ही विशालला सांगते की मी तुझ्या प्रेमासाठी आणि तुझ्यासाठी काहीही करू शकते विशाल. तेव्हा विशाल म्हणतो की आणि ते चॅलेंज जिंकण्यासाठी हा विशालसुद्धा काहीही करू शकतो. इकडे आता नकली दाढी आणि टोप लावून विशाल हा आता काजलसोबत हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. आणि हॉस्पिटलमध्ये येताच आता विशाल काजलला म्हणतो की तुला बाहेर काही जरी शंका आली तर लगेच मला कळव. काजलने सुद्धा आता तोंडाला स्कार्फ लावलेला असतो आणि जेंट्सचे कपडे घातलेले असतात. तर आता विशाल हा लगेच आता राघवच्या रूममध्ये जाऊ लागतो. आणि आता इकडे तिकडे बघत विशाल हा अगदी राघवच्या कॉटजवळ आलेला असतो. तर आता पांढरा कपडा अंगावरती घेऊन राघव हा झोपला असल्याचे त्या ठिकाणी विशालच्या लक्षात येते आणि विशाल हा इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यात आता विशाल हा त्याच्याजवळचा धारदार सुरा हा बाहेर काढतो आणि राघव समजून त्या आता सर्व गादीवरती विशाल हा चाकूचे वार करतो. पण ते सर्व वार त्या उशावरती लागत असतात आणि अखेर विशाल ते सर्व कपडा बाजूला करून त्या खाली उशा असल्याचे आता विशालच्या लक्षात येते. आणि एवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येऊन तिच्या हातातील तो पॉट आता विशालच्या डोक्यात मारते आणि विशाल हा खाली पडतो. लगेचच तो पडलेला सुरा हातात घेत सिंधू विशालला म्हणते की कोण आहेस तू आणि राघवला मारायला का आलास ते सांग. तर आता विशालने त्याचा चेहरा खाली केलेला असतो आणि आता समोर हात धरलेला असतो. सिंधू म्हणते की बऱ्या बोलाने सांग तू कोण आहे आणि तुला राघवला का मारायचंय. तर आता विशालची खूप घाबरगुंडी उडालेली असते. इकडे आता बाहेर ही काजल बसलेली असताना तेवढ्यात आता काजलला सिंधूचा आवाज येतो आणि दरवाजाजवळ येऊन काजल विचार करते की हा तर सिंधूचा आवाज आहे. तेव्हा आता राघववरती कुणी हल्ला करतंय का हे बघण्यासाठी सिंधू आली असल्याचे आता काजलच्या लक्षात येते. काजल म्हणते की देवा आता विशालचं काही खरं नाहीये आणि आता या सिंधूने जर विशालला ओळखलं तर मग आता काय होईल. काजल विचार करते की जर सिंधूने विशालला ओळखलं तर पोलीस आता विशालला पकडून घेऊन जातील. काजल विचार करते की मग विशालवरती आता मर्डरचा चार्ज लागून मग विशाल जेलमध्ये जाईल. तेव्हा देवा आता मी काय करू असा आता काजल विचार करते. तर त्याच वेळेस इकडे सिंधूने आता चाकू समोर धरलेला असतो आणि सिंधू विशालला म्हणत असते की खरं सांग कोण आहेस तू आणि राघवला तुला का मारायचंय. इकडे आता विशाल काही बोलत नसतो. तेव्हा सिंधूला आता अन्वीचा प्लान आठवतो. सिंधूने अन्वीला सांगितलेले असते की बाहेर तुला कशाचा जरी संशय आला ना लगेच तो इन्स्पेक्टर जाधवांना कॉल कर. तर अन्वीने सिंधूला हो म्हटलेले असते. तर आता अन्वीने तिथे एक बेल ठेवलेली असते आणि अन्वीने सिंधूला सांगितलेले असते की सिम्मा तुला काही जरी चुकीचं वाटलं तरी तू ही बेल वाजवायची. सिंधू म्हणते की ठीक आहे अन्वी तू काही काळजी करू नकोस फक्त तू राघवकडे लक्ष दे. आणि अन्वीने लगेच सिंधूला मिठी मारून राघवला तेथून कॉट सगट दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. ते आता सर्व इकडे सिंधूला आठवतं. इकडे सिंधू आता विशालला म्हणते की राघववरती तू दोनदा हल्ला केलास आणि राघवला गोळी मारणारा सुद्धा तूच होतास ना सांग. आणि नर्सच्या विषात ज्या बाईला तू राघवला मारण्यासाठी पाठवलं ती बाईसुद्धा तूच पाठवली होतीस ना असे आता सिंधू विशालला बोलत असते. विशाल आता काहीही बोलत नसतो आणि त्याने त्याचे तोंड खाली लपवलेले असते. तर सिंधू म्हणते की का सांगत नाहीये तुझे 3 हल्ले वाया गेले म्हणून तू काही बोलत नाहीयेस का. तर आता सिंधू म्हणते की तू असा काही ऐकणार नाही बाहेर पोलीस उभं आहे ना त्यांनाच मी बोलवते. तेव्हा विशालला मोठा धक्का बसून विशालची आता खूप घाबरगुंडी उडालेली असते. त्यानंतर लगेच सिंधू आता विशालच्या डोक्याला हात लावते. तर विशालच्या डोक्याचा तो नकली टोप आता सिंधूच्या हातात आलेला असतो आणि विशालचा खरा चेहरा आता सिंधू समोर आलेला असतो. विशालला बघताच आता सिंधू म्हणते की म्हणजे तुम्ही राघववर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला का. तर लगेच विशाल त्याची नकली दाढी काढत म्हणतो की हो मीच राघवला मारण्याचा प्रयत्न केलाय. ते ऐकून सिंधूला राग येऊन रागाने सिंधू ही विशालच्या कानाखाली मारते आणि ताबडतोब तिच्या हातातील अंगठी ही विशालच्या अंगावर फेकून देत म्हणते की आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा तुमच्या आणि राघवच्या मध्ये मी उभा आहे.
तर लगेच सिंधू म्हणते की आता तुमचं तर हे लग्न मोडलंच, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राघवच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्याच वेळेस आता काजलने राघवला आपल्या ताब्यात घेऊन आता सिंधूला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि काजल म्हणते की राघव हा माझ्या ताब्यात आहे. काजल म्हणते की आता राघवला वाचवणं फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे सिंधू. तेव्हा आता सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता काजलच्या तावडीतून सिंधू राघवला कशी सोडवते आणि राघवच्या प्रेमासाठी आता सिंधू धावून येत वाऱ्याच्या वेगाने आता राघवला सोडून आता सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.